तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचा सद्धम्म पूजनीय भिक्खू संघ या 3 रत्नांना अभिवादन करतो। बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संपूर्ण धम्मक्रांतीमध्ये जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहू। आजच्या या मंगलमय प्रसंगी या ठिकाणी उपस्थित पूजनीय भदंत ज्ञानरक्षित जी थेरो, पूजनीय भदंत धम्मबोधी जी थेरो आणि भंते प्रज्ञावंत, आपण सर्व धम्म उपासक उपासिका, लहान बालक आणि बालिकांनो, धम्मदेशनेला सुरुवात करण्यापूर्वी मी सर्वप्रथम तुम्हा सर्वांच्या प्रती मंगल कामना अर्पण करतो। विशेष करून गवई परिवार, ज्या परिवारामध्ये आजचा हा पुण्यस्मरण धम्मसंस्कार संपन्न होत आहे, असा संपूर्ण गवई परिवार, गवई आईंच्या पुण्यस्मरण दिनाच्या निमित्ताने आज हा धम्मसंस्कार आपण या ठिकाणी संपन्न करीत आहोत। आताच भिक्खू संघाने आपल्या सर्वांना त्रिशरण पंचशील प्रदान केलं। आईंच्या सुगतीकरिता आणि आपल्या सर्वांच्या हित सुखाकरिता तथागतांनी उपदेशिलेल्या कर्णीय मेत्त सुत्ताचा पाठ सुद्धा केला। कर्णीय मेत्त सुत्तामध्ये ज्या सुत्ताचा पाठ अगदी काही वेळापूर्वी आम्ही केला, ज्याला मैत्री सुत्त असं म्हणतात, या सुत्तामध्ये भगवान बुद्धांनी एक उपदेश केलेला आहे की ज्याप्रमाणे एक माता आपल्या नवजात बालकाचं रक्षण करते, म्हणजे ज्या बाळाचा नुकताच जन्म झालेला आहे, तर त्या नवजात बालकाचं जसं रक्षण करते, तर बघा ती आई तिचं संपूर्ण लक्ष त्या बाळाकडेच असते। संपूर्ण लक्ष, माझ्या बाळाला मच्छरांचा चावा होऊ नये म्हणून त्याच्या शरीराला कपड्याने गुंडाळते, माझ्या बाळाला चांगली झोप लागावी किंवा माझं बाळ रांगत 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 कुठे दुसरीकडे निघून जाऊ नये, त्याला कोणता त्रास होऊ नये, कोणती अडचण येऊ नये, याकरिता पूर्ण वेळ ती माता जीवापाड प्रेम करून पूर्ण वेळ त्या बाळाकडे तिचं लक्ष असते। भगवान बुद्ध हे उपक साधून असं सांगतात की ज्याप्रमाणे एक माता आपल्या नवजात बालकाचं रक्षण करते, अगदी त्याप्रमाणे आपण आपल्या मनाचं रक्षण करायला पाहिजे। म्हणजे एक छोटंसं बाळ आणि आपलं मन यामध्ये जास्त फरक नाही बरं। छोटंसं बाळ आणि मन काही जास्त फरक नाहीये। म्हणजे ज्याप्रमाणे त्या बाळाला अग्नी समजत नाही, त्या बाळाला इलेक्ट्रिक समजत नाही, त्या बाळाला सापही समजत नाही, त्या बाळाला म्हणजे संकट काय ते समजत नाही, रांगत 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 कुठेही निघून जाईल, त्याला काहीही समजत नाही। आपलं मन सुद्धा असंच आहे, आपलं मन सुद्धा असं रांगत 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 कुठेही निघून जातं, धडपडत राहतं, पळत राहतं, पळत सुटतं। त्यावरती जर आपण लक्ष ठेवलं नाही तर असं पळणाऱ्या मनामुळे, अशा कमजोर मनामुळे, अशा संकटात घेऊन जाणाऱ्या मनामुळे आपल्याला मात्र खूप दुःख भोगावं लागतं। त्यामुळे भगवान बुद्ध म्हणतात की या पळणाऱ्या, या म्हणजे अस्थिर मनाला स्थिर करण्यासाठी, या मनाला स्थितप्रज्ञ करण्यासाठी मनामध्ये सर्वप्रथम आपण एक भाव उत्पन्न करावा, एक गुण उत्पन्न करावा। तो गुण म्हणजे मैत्री भावनेचा गुण आहे। कर्णीय मेत्त सुत्त म्हणजे मैत्री भावना करण्यामागचा उद्देश भगवान बुद्ध स्पष्ट करतात की ज्या वेळेस आपलं मन एखाद्या व्यक्तीबद्दल द्वेष उत्पन्न करते, राग उत्पन्न करते, तर तो व्यक्ती त्या मनाच्या गुणधर्मामुळे, त्या संस्कारामुळे हिंसेचा मार्ग अवलंब करतो, तो हिंसा करतो। या उलट एखादा प्रज्ञावान व्यक्ती हे समजून घेतो की माझं चित्त कोणत्या कारणामुळे मला दुःखाकडे घेऊन जात आहे, तर तो त्या चित्ताच्या स्वभाव गुणधर्माला जाणतो आणि आपल्या मनामध्ये त्या चित्ताला कुशल करण्यासाठी मैत्री भावना उत्पन्न करतो। जसं आता या ठिकाणी आपण मैत्री भावना केली मेत्त सुत्ताच्या माध्यमातून की ज्या व्यक्तीचं मृत्यू झालेला आहे, म्हणजे आईंच्या मृत्यूनंतर त्या आईंचे जे काही घटक आहेत, ज्या निसर्गामध्ये विलीन झालेले आहेत, या घटकांना सुगती प्राप्त होण्यासाठी आपण काही या ठिकाणी मैत्री भावना केली, पुण्यकर्म केले। हा जो विधी आहे ना, या विधीला आपण म्हणतो पुण्यानुमोदन विधी। तर मग हे पुण्यानुमोदन विधी करत असताना या निमित्ताने आपण जी मंगल मैत्री भावना उत्पन्न केली, याचा खरोखरच लाभ होतो का?
याचा या मैत्री भावनेचा खरोखरच आपल्याला त्याचा फायदा होतो का, याबद्दल आपण थोडंसं चिंतन करायला पाहिजे. पुण्यानुमोदन करीत असताना नेमकं पुण्यकर्म आपण कोणती केलेली आहे आणि त्या पुण्याचं अनुमोदन आपण नेमकं कसं करतो. तर बघा, हा जो पुण्यानुमोदन विधी आहे, या पुण्यानुमोदन विधीमध्ये तुम्ही कोणती कोणती पुण्यकर्म केली आणि त्या पुण्यकर्माचं अनुमोदन तुम्ही कसं करायचं. जसं भगवान बुद्ध ज्या तथागतांनी समग्र मानवजातीला दुःखमुक्तीचा उपदेश दिला, अशा दुःखमुक्तीच्या उपदेशकाला आपण या ठिकाणी नतमस्तक झालो, पुष्प अर्पण करून पूजा केली. हे पुण्यकर्म आपण केलं आहे की नाही. हे मोठं पुण्य आहे ना. बुद्धांबद्दल श्रद्धा उत्पन्न होणे आणि बुद्धांची पूजा करण्याचा लाभ आपल्याला प्राप्त होणे, हे पुण्य आहे आपलं. हे पुण्य आपण या ठिकाणी केलं, पुष्प अर्पण केले. त्यानंतर आपण दीप प्रज्वलित केलं, मेणबत्ती लावली, दीप प्रज्वलित केलं, हे आपण पुण्य केलं. अगरबत्ती प्रज्वलित केली, हे आपण पुण्य केलं. म्हणजे जी पूजा आपण या ठिकाणी साधारण पूजा जी केलेली आहे, ही पूजा म्हणजे आपण आपल्या जीवनामध्ये केलेलं पुण्य आहे. म्हणजे पुण्य करत असताना त्या पूजेच्या गाथेमध्येच आपण त्याचं अनुमोदन करतो. कसं, जसं आता बघा, काही लोकांना पूजाच करता येत नाही. आम्ही लग्नामध्ये वगैरे जातो ना, लग्नामध्ये किंवा एखाद्या असंच घरगुती जे काही मंगल कार्य असतात, लोकांना पूजाच करता येत नाही. लग्नामध्ये गेला आम्ही, नवरदेव नवरीला म्हटलं की उठा चला पूजा करा, ते आमच्या तोंडाकडेच पाहतात. समजत नाही पूजा कशी करायची. सिरियल वाईज म्हणजे सिक्वेन्स वाईज पूजा बुद्धाची कशी करतात, सिक्वेन्स वाईज. काही मग ते काय करतात, उठतात लगेच माचीस पाहतात. मला काय झालं, माचीस, अरे म्हटलं फुलं घ्या, फुलं अर्पण करा अगोदर. फुलं अर्पण करतात, तरी माचीस पाहत राहतात. त्यांना वाटते मेणबत्ती लावायची अगोदर. बुद्धांची पूजा करायची आहे, पुण्य आपल्याला करायचं आहे, सिक्वेन्स वाईज पूजा झाली पाहिजे. कशी, अगोदर भगवान बुद्धांना आपण फुलं अर्पण करावी, पुष्पपूजा, याला पुष्पपूजा म्हणतात. बुद्धांना अगोदर पुष्प अर्पण करतात, पुष्पाने पूजा करतात, पुष्पपूजा. त्यानंतर दीपपूजा असते, म्हणजे आपण जी मेणबत्ती लावली, दीपपूजा, अग्नी प्रज्वलित करणे, दीपपूजा करणे, मेणबत्ती प्रज्वलित करणे, ही झाली दीपपूजा. दीपपूजा झाल्यानंतर अगरबत्ती आपण जी पेटवतो त्याला सुगंधी पूजा असं म्हणतात. म्हणजे अगरबत्ती पेटवून त्याचा सुगंध सगळीकडे पसरतो. अशा प्रकारे अगोदर पुष्पपूजा करणे, त्यानंतर दीपपूजा करणे आणि त्यानंतर सुगंधी पूजा करणे. तर अशा सिक्वेन्स जेव्हा आपण पूजा करतो, तर पुष्प अर्पण केले आणि पुष्प अर्पण केल्यानंतर आपण गाथा म्हणतो काय, वन्न गंध गुणोपेतं एतं कुसुम संतती पूजयामी मुनिंदस्स श्रीपाद सरोरुहे. वन्न गंध गुणोपेतं, वन्न म्हणजे वर्ण, गंध म्हणजे वास, वन्न गंध गुणोपेतं, अशा अनेक गुणांनी हे फूल आहे. वन्न गंध गुणोपेतं एतं कुसुम संतती, कुसुम म्हणजे फुल, एतं कुसुम संतती पूजयामी मुनिंदस्स, मुनिवर. भगवान बुद्धांना मुनिवर हा शब्द वापरलेला आहे. हा पाली संस्कृत शब्द आहे, मुनिवर. मुनिवर म्हणजे ज्याने मनाला जिंकलं, जो मनाचा वर झाला, मनाचा राज्य झाला, असा मुनिवर. पूजयामी मुनिंदस्स श्रीपाद सरोरे. श्रीपाद, श्रीपाद म्हणजे मराठीमध्ये होतो श्रीपाद. श्री शब्द, श्री आपण काही लोक वापरतो ना, श्री, श्रीमान. श्री शब्द सुद्धा हा पाली साहित्यातील आहे, बौद्ध संस्कृतीमधला शब्द आहे. श्रीपाद म्हणजे पाद म्हणजे पाय, श्री, श्री याचा अर्थ होतो पवित्र. म्हणजे भगवान बुद्धांचे जे पवित्र चरण आहे, श्रीपाद, श्रीपाद, या श्रीपाद सरोरुहे, या पवित्र अशा चरणावरती हे फूल अर्पण करून मी भगवान बुद्धांची पूजा करतो. श्रीपाद सरोरुहे पूजे मी बुद्धं, मी या बुद्धांची पूजा केली. पूजे मी बुद्धं कुसुमेन नेन, या कुसुमाने म्हणजे या फुलाने, पुयेन, हे पुण्यकर्म जे मी केलं, पुयेन मेतेन लभामी मोक्षं, मला मोक्षाची प्राप्ती व्हावी. मोक्ष म्हणजे ते मेल्यानंतर ते आत्म्याचा स्वर्ग नरक तो नाही बरं. मोक्ष म्हणजे निब्बाण, निब्बाणाची प्राप्ती, त्याला मोक्ष असं म्हटलेलं आहे. पुयेन मेतेन लभामी मोक्षं, या पुण्यकर्माने मला निब्बाणाची प्राप्ती व्हावी. मग आपण अनुमोदन कसं करतो, पूजा तर आपण केली, पुण्यकर्म पण आपण केलं, मग अनुमोदन कसं करतोय, पुयेन मेतेन लभामी मोक्षं पुष्पं मिलायती यथा इदं मे, ज्याप्रमाणे हे फूल मिलायती यथा इदं मे, हे फूल कोमेजून जाणार आहे. हे फूल कालांतराने याचा रंग राहणार नाही, याचा वास राहणार नाही, याचं सौंदर्य राहणार नाही. त्याप्रमाणे
कायो तथा याती विनाश भावं, माझी काया सुद्धा अशीच या फुलाप्रमाणे विनाश भावं, विनाशाकडे जाणारी माझी काया आहे. सत्य आहे ना? हे सत्य कोणी नाकारू शकते का? नाही. म्हणजे आपली जी काया आहे, आपली सुद्धा काया ह्या फुलाप्रमाणे आहे. आज जर मी तरुण आहे, माझ्याकडे बल आहे, शारीरिक बल आहे, परंतु कालांतराने, काही दिवसाने, काही वर्षाने माझं हे जे शरीर आहे हे असंच राहणार नाही. माझ्या शरीराचा रंग निघून जाणार आहे, गंध निघून जाणार आहे, बल निघून जाणार आहे, म्हातारपण येणार आहे, आजारपण येणार आहे आणि एक दिवस मृत्यू सुद्धा येईल. ज्याप्रमाणे फूल कोमेजून जातं, मरतं, त्याप्रमाणे माझं शरीर सुद्धा एक दिवस मृत्यूला प्राप्त होणार आहे. हे जे सत्य आहे, या सत्याचं आपण अनुमोदन केलं आहे ना, सत्याचं अनुमोदन केलं. काही काही लोक बघा त्यांच्या देवाची पूजा करतात, फुलं अर्पण करतात आणि काय म्हणतात, हे भगवान मला हे मिळू दे, हे भगवान मला असं होऊ दे, माझं तसं होऊ दे. असं आपण बुद्धापुढे करत नाही. बुद्धाची पूजा केली, पुण्यकर्म केलं, पण या जीवनातील जे सर्वोत्तम सत्य आहे, सुप्रीम ट्रूथ, जे बुद्ध विषद करतात, कोणतं? अनित्यवादाचं सत्य. अनित्यवाद, सगळं अनित्य आहे, हे सगळं अनित्य आहे आणि हे अनित्यवाद शिकवणारी बुद्धाची पुष्पपूजा आहे. म्हणजे पुष्पपूजा हे काय शिकवते आपल्याला? अनित्यवाद शिकवते. हे जीवन अनित्य आहे. जसं भंतेजीने सांगितलं, सब्बे संखारा अनित्याती, सगळे संस्कार अनित्य आहे, हे शरीर अनित्य आहे. ही पुष्पपूजा आपल्याला शिकवते. म्हणजे पुष्पपूजा हे अनित्यवादाचं प्रतीक आहे. त्यानंतर आपण दीपपूजा केली, नंतर आपण दीप प्रज्वलित करायला पाहिजे. दीपपूजा, त्या दीपपूजेचा अर्थ काय होतो? ज्याप्रमाणे एखाद्या अंधाराच्या ठिकाणी दीप प्रज्वलित केल्यानंतर तो संपूर्ण आजूबाजूचा अंधकार नष्ट होतो, तो परिसर प्रकाशमान होतो. अगदी त्याचप्रमाणे तथागतांनी शिकवलेली प्रज्ञा ज्या वेळेस माझ्या अंधकारमय, अज्ञानाचा जो अंधकार जीवनामध्ये आहे, अज्ञानाचा अंधकार, या अज्ञानाच्या अंधकारमय जीवनात बुद्धाने शिकवलेली प्रज्ञा जेव्हा प्रज्वलित होते, तेव्हा तो अंधकार नष्ट होतो आणि माझं जीवन हे प्रकाशमान होते. म्हणजे दीपपूजा ही कशाचं प्रतीक आहे? प्रज्ञेचं प्रतीक आहे. आणि हे सत्य आहे. जोपर्यंत आपल्या जीवनात प्रज्ञा विकसित होत नाही, ज्याला म्हणतो आपण शहाणपणा, विजडम, जोपर्यंत ही प्रज्ञा आपल्यामध्ये विकसित होत नाही, अहो जीवनाबद्दलचं जे अज्ञान आहे, हा अज्ञानाचा अंधकार नष्ट कसा होईल? मेणबत्ती प्रज्वलित करताना हा भाव आपल्यामध्ये असला पाहिजे की जोपर्यंत प्रज्ञारूपी दिवा आपल्या चित्तामध्ये पेटत नाही, प्रज्ञा विकसित होत नाही, तोपर्यंत हा जीवनाचा जो काही अज्ञानाचा अंधकार आहे तो नष्ट होणार नाही. ही प्रतीक आहे, हे प्रतीक आहे. मेणबत्ती प्रज्वलित करण्यामागे किंवा दीपपूजा करण्यामागचं हे प्रतीक आहे, हे प्रज्ञेचं प्रतीक आहे. त्यानंतर आपण अगरबत्ती प्रज्वलित करतो. अगरबत्ती प्रज्वलित केल्यानंतर अगरबत्तीचा सुगंध सगळीकडे पसरतो, बरोबर आहे. ज्या दिशेने हवा जाईल त्या हवेच्या दिशेने अगरबत्तीचा सुगंध जातो, सगळं वातावरण सुगंधित करतो अगरबत्तीचा सुगंध. तर ही जी सुगंधी पूजा आहे, ही सुद्धा शिलाचं प्रतीक आहे. शिलाचं प्रतीक. भगवान बुद्ध म्हणतात की ज्याप्रमाणे एखादा गंध, वास केवळ हवेच्या दिशेने पसरतो, जिकडे हवा जाईल त्या दिशेने गंध जातो, परंतु एखादा शीलवान व्यक्ती असेल, गुणवान व्यक्ती असेल, सदाचारी व्यक्ती असेल, तर अशा सदाचारी व्यक्तीच्या शिलाचा गंध, शीलगंध हा हवेच्या दिशेनेही जातो, हवेच्या विरुद्धही जातो. चारही दिशेने त्या व्यक्तीचा शील सुगंध चारही दिशेने पसरतो. हा शील सुगंध त्याच्या कर्माचा, त्याच्या शीलाचा, त्याच्या सदवर्तणुकीचा. म्हणजे ही जी धूपपूजा आहे, ही धूपपूजा, ही गंधपूजा आपल्याला शील पालन करणं शिकवते. हे आपल्या जीवनातील पुण्य आहे ना. आपण जे पुण्य या ठिकाणी केलं, भगवंताची आपण पूजा करीत आहोत, ही जे आपण पुण्यकर्म केलं, तर हे पुण्यकर्म आपण संपादित केलेलं आहे. पण ज्या वेळेस तुम्ही भगवान बुद्धांपुढे बसून भगवान बुद्धांची पूजा कराल, त्या वेळेस प्रत्येक वेळेस तुम्हाला हा भाव उत्पन्न झाला पाहिजे. हे पुष्प घेतले, पुष्प अर्पण करत आहोत, तर पुष्प अर्पण करत असताना तुम्हाला अनित्यवादाचं चिंतन झालं पाहिजे.
की माझं जीवन हे अनित्यवादी आहे. ज्या ज्या वेळेस तुम्ही मेणबत्ती प्रज्वलित कराल त्या त्यावेळेस तुमच्यात प्रज्ञेचा भाव उत्पन्न झाला पाहिजे की माझ्या जीवनामध्ये अशीच प्रज्ञा विकसित व्हावी, प्रज्वलित व्हावी. ज्या ज्या वेळेस तुम्ही अगरबत्ती प्रज्वलित कराल त्या त्यावेळेस तुमच्यामध्ये शीलाचा संस्कार उत्पन्न झाला पाहिजे की शील संस्कार सुद्धा आपल्या जीवनामध्ये पुण्य आहे. तर हे पुण्य आपण या ठिकाणी केलं. आणि ज्या ज्या वेळेस तुम्ही हे पुण्य कर्म करता, या पुण्यकर्मामध्ये बघा एवढं मोठं म्हणजे पुण्यकर्मामध्ये एवढं मोठं बल आहे की भगवान बुद्ध म्हणतात एखादा व्यक्ती सुदृढ असेल तरी तो मृत्यूला प्राप्त होऊ शकतो. एखादा व्यक्ती चांगला आहे तरी तो मृत्यूला प्राप्त होऊ शकतो. गरीब असेल श्रीमंत असेल तोही व्यक्ती मृत्यूला प्राप्त होऊ शकतो. मृत्यूचे अनेक कारण आहेत, परंतु एखाद्या व्यक्तीला जर अनेक वर्षांपर्यंत जिवंत राहायचं असेल तर त्याला सुद्धा पुण्यकर्म महत्वाची असतात. चांगलं सुखरूप जीवन जगण्यासाठी पुण्यकर्म महत्वाची असतात. चांगलं सुदृढ आरोग्य संपन्न जीवन जगण्यासाठी पुण्यकर्म महत्वाची असतात. आणि म्हणून पुण्यकर्माचा आपल्या जीवनामध्ये फार अत्यंत महत्वाचं स्थान आहे. आज पुण्यानुमोदन करीत असताना ज्या ज्या काही गोष्टी आपण पुण्य म्हणून या ठिकाणी संपादित केलेले आहे, हे पुण्यकर्म आपण आईंच्या सुगतीकरिता अर्पण करीत आहोत की आज या क्षणाला आम्ही सर्वांनी मिळून जे काही पुण्यकर्म केलं हे सर्व पुण्यकर्म आम्ही आईंच्या नाम आणि रूप स्कंधाला या निसर्गामध्ये सुगती प्राप्त व्हावी, सद्गती प्राप्त व्हावी याकरिता हे पुण्य आम्ही त्यांना अर्पण करीत आहोत. हे पुण्यानुमोदन आहे. हे पुण्यानुमोदन आहे. ज्याप्रमाणे एखाद्या उंच जागेवरून पाणी वाहत वाहत कुठे जातं, ज्या दिशेने खालची दिशा आहे ना, उंचावरून वाहत वाहत ते पाणी असं खालच्या दिशेने जातं. वेगवेगळ्या मार्गाने आलेल्या नद्या, त्या सर्व नद्यांचं पाणी एका महासागरामध्ये समरूप होते. अगदी त्याचप्रमाणे आम्ही सर्वांनी मिळून जे जे काही पुण्यकर्म केलं किंवा जे जे काही पुण्य मी माझ्या जीवनामध्ये अर्जित केलं असेल त्या सगळ्या पुण्यकर्माच्या बलाने, आम्हा सर्वांच्या पुण्यकर्माच्या बलाने आईंच्या नाम आणि रूप स्कंधाला सुगती प्राप्त व्हावी अशा प्रकारची मंगल मैत्री आपण या ठिकाणी अर्पण करीत असतो. हा पुण्यानुमोदन विधी करण्यामागचा शुद्ध उद्देश आहे. हे कोणतं कर्मकांड नाहीये. काही काही लोकांना वाटतं की काय पुण्य आहे, काय पुण्य आहे. तर पुण्य कर्माला सोडून माणूस सुखी होऊ शकत नाही. भगवान बुद्ध म्हणतात की ज्या ज्या वेळेस तुम्हाला पुण्य कर्म करण्याची संधी उपलब्ध होते त्या त्यावेळेस तुम्ही पुढाकार घेतला पाहिजे. तुम्ही असं कधीही म्हणू नका की नाही हे पुण्यकर्म मला जमणार नाही, नाही हे पुण्यकर्म मी कधीच करू शकत नाही, माझ्याकडून शक्य नाही, असं आपण कधीही म्हणू नये. जसं आता भंतीजी बोलले ना की थोडं थोडं पुण्य करून करून सुद्धा माणूस अत्यंत पुण्यवान होतो. थोडं थोडं पुण्य जरी केलं ना तरी माणूस पुण्यवान होतो. आणि अशा प्रकारे पुण्य करता करता तो व्यक्ती आपल्या जीवनामध्ये महान असं पुण्य संपादित करत असतो. एका उपदेशामध्ये भगवान बुद्ध आपल्यासारख्या गृहस्थी लोकांना सांगतात की या जीवनामध्ये जसं दान करणे हे पुण्यकर्म आहे, शील पालन करणे हे पुण्यकर्म आहे, समाधीचा अभ्यास करणे हे पुण्यकर्म आहे. तर या सर्व पुण्यकर्मांमध्ये जे पुण्य सर्वोत्तम आहे, म्हणजे असं जे पुण्यलाभी जे लोक असतात ना ते फार पुण्यवान असतात, ज्यांना पुण्याचा लाभ घडून आला असेल. तर असं जे पुण्य आहे ते पुण्य या सगळ्या पुण्यांमध्ये सर्वोत्तम आहे, सर्वश्रेष्ठ आहे. ते म्हणजे भगवान बुद्धांबद्दल श्रद्धा उत्पन्न होणे हे सर्वात मोठं पुण्य आहे. सर्वात मोठं पुण्य म्हणजे बघा की तुम्ही लोक या ठिकाणी बसलेले आहात, तुमच्या मनामध्ये बुद्धांबद्दल, बुद्धाच्या उपदेशाला, धम्माबद्दल, संघाबद्दल किती श्रद्धा आहे. हजारो लोक आहेत, लाखो लोक आहेत, करोडो लोक आहेत. सगळेच लोक तुमच्या एवढे श्रद्धावान नाही आहेत, सगळेच लोक तुमच्या एवढे पुण्यवान नाही आहेत. तुमच्या मनात बुद्धाबद्दल श्रद्धा उत्पन्न झाली की तुम्ही तुमच्या जीवनामध्ये सर्वोत्तम पुण्यकर्म अर्जित केलं. कारण जोपर्यंत बुद्धाबद्दल तुमच्या मनात श्रद्धा उत्पन्न होणार नाही तोपर्यंत तुम्ही तुमच्या जीवनामध्ये दान पुण्य करू शकत नाही. तुमच्या ते दान पुण्य करण्यासाठी, दान करण्यासाठी श्रद्धा पाहिजे ना. पण श्रद्धा नसेल दान करता येईल का? करता येईल का दान?
करू शकत नाही ना, म्हणून दान देण्यासाठी सुद्धा श्रद्धा पाहिजे. शील पालन करायचं असेल ना, त्यासाठी सुद्धा तुमच्या मनात श्रद्धा असली पाहिजे. मनामध्ये श्रद्धाच नाही शीलावर, बुद्धांवर, धम्मावर, संघावर, शीलावर श्रद्धाच नाहीये, शील पालनाचा फायदा माहिती नाहीये, श्रद्धाच नसेल तो व्यक्ती शील पालन करू शकत नाही. त्याचा समाधीवरती विश्वास नाहीये, म्हणजे समाधीवर श्रद्धा नाहीये, श्रद्धा नाही तर तो समाधीचा अभ्यास पण करू शकत नाही. त्याचा प्रज्ञेवरती विश्वास नाहीये, प्रज्ञेवर त्याची श्रद्धा नाहीये, अरे मग तो प्रज्ञेचा पण विकास करू शकत नाही. म्हणजे हे सगळे पुण्यकर्म करण्यासाठी तुमच्या मनामध्ये बुद्धांबद्दल अनंत अमर्याद श्रद्धाभाव असला पाहिजे. आणि श्रद्धा कशी, ही नितांत श्रद्धा असली पाहिजे. ही श्रद्धा एखाद्या पहाडाप्रमाणे, पर्वताप्रमाणे स्थिर असली पाहिजे. जीवनामध्ये किती जरी अप्रिय प्रसंग घडले, जीवनामध्ये किती जरी संकट आले, जीवनामध्ये कितीही जरी शोक परिस्थिती आली, तरी सुद्धा बुद्धांबद्दल उत्पन्न झालेली श्रद्धा कधीही कमी होऊ देता कामा नये, ते आपलं नुकसान आहे. बुद्धांबद्दल जर श्रद्धा कमी झाली तर ते आपलं सर्वोत्तम नुकसान आहे. त्यामुळे बुद्धांबद्दल श्रद्धा उत्पन्न होणे हे तर दुर्मिळ आहे, सहज श्रद्धा उत्पन्न होत नाही. कारण बुद्ध काळामध्ये आपण पाहतो की काही काही लोक केवळ भगवान बुद्धांना म्हणजे असं पाहिलं की त्यांच्या मला श्रद्धा उत्पन्न व्हायची, पाहिलं की. कारण बुद्धाची व्यक्ती म्हणजे बुद्धांचं जे व्यक्ती पर्सनॅलिटी जी होती ते फार आकर्षक होती. बुद्धांना पाहिल्याबरोबर तो व्यक्ती लगेच थांबायचा, खाली बसायचा, हात जोडायचा आणि म्हणायचा, भगवान भगवान म्हणजे मला आजीवन आपला उपासक म्हणून ग्रहण करावे, स्वीकार करावे, अशी श्रद्धा त्यांच्यामध्ये उत्पन्न व्हायची. तर ही श्रद्धा आहे. तर अशा प्रकारे बुद्ध, धम्म आणि संघाबद्दल, आणि ज्यांच्यामुळे आपल्याला हे सर्व 3 रत्न मिळाले, अशा आपल्या सर्वांचे उद्धार करते बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल सुद्धा आपल्या मनामध्ये अमर्याद श्रद्धा असावी. अथक प्रयत्नातून बाबासाहेबांनी हा एवढा महान सर्वोत्तम बुद्ध धम्म आपल्याला मिळवून दिला. आज आपण पुण्यवान लोक यासाठीच आहोत की बुद्ध धम्माचा मार्ग आपण सर्व अनुसरण करीत आहोत. हे सर्वोत्तम आहे आपल्यासाठी. हे खूप मोठं पुण्य आहे की बौद्ध म्हणून भगवान बुद्धांचा जीवन मार्ग, जे भगवान बुद्धांचा धम्म मार्ग आपण आचरणामध्ये आणत आहोत. बाबासाहेबांच्या पुण्यामुळं, बाबासाहेबांच्या अनंत उपकारामुळं हा बुद्ध धम्म आपल्या सर्वांना लाभला. आणि आज या बुद्ध धम्माच्या मार्गाने जाऊन आपण सर्व आपल्या जीवनामध्ये सर्वोत्तम हे पुण्य अर्जित करीत आहोत. आपण सर्वच श्रद्धावान आहात. आपल्यामध्ये बुद्ध धम्म संघाबद्दल नितांत श्रद्धा आहे. आपली ही श्रद्धा आणखीन द्विगुणित व्हावी आणि या द्विगुणित झालेल्या श्रद्धेने आपल्या सर्वांचं जयमंगल कल्याण व्हावं, सर्वांचं जयमंगल कल्याण व्हावं, अशी मंगल कामना संपूर्ण उपासक उपासिका गवई परिवार आणि आपण सर्व हितचिंतक आपल्या सर्वांप्रती मी अर्पण करतो. अधिक न बोलता या ठिकाणी थांबतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल हो.